नमस्कार मित्रांनो, देशातील 22 पेक्षा अधिक राज्यांमध्ये एकाच वेळी SIR म्हणजेच वोटर व्हेरिफिकेशन किंवा याला मतदार पडताळणी प्रक्रिया असेही बोलू शकता, ही प्रक्रिया सुरू होणार आहे. हा SIRचा तिसरा टप्पा असणार आहे. अनेकांच्या मनात गोंधळ आहे की माझे नाव मतदार यादीतून कट तर होणार नाही ना? जर नाव कट झाले तर ते पुन्हा कसे जोडायचे? मी या सर्व प्रश्नांची अत्यंत सोप्या भाषेत उत्तरे देणार आहे. सर्वात आधी पाहूया की एप्रिल 2026 नंतर कोणकोणत्या राज्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू होणार आहे. तर दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, चंदीगड, जम्मू काश्मीर, मणिपूर, मिझोरम, ओडिशा, पंजाब, तेलंगणा अशा 22हून अधिक राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही प्रक्रिया सुरू होत आहे. काही राज्यांमध्ये ही प्रक्रिया लगेच सुरू होईल, तर काही राज्यांमध्ये जनगणना सुरू असल्यामुळे या प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो. पण प्रक्रिया होणार हे निश्चित आहे. जेव्हा तुमच्या राज्यात किंवा शहरात ही प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही. तुमच्या भागातील BLO तुमच्या घरी येतील. हे BLO बाहेरचे नसतात, ते तुमच्याच भागातील सरकारी शाळेचे शिक्षक किंवा ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतात. ते तुम्हाला एक फॉर्म देतील. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची बेसिक माहिती भरायची असते, जसे की तुमचे नाव आणि वडिलांचे नाव, मतदारसंघ क्रमांक, भाग संख्या आणि अनुक्रमांक, सध्याचा पत्ता, एक पासपोर्ट साईज फोटो, तुमचा चालू मोबाईल नंबर अशा प्रकारची माहिती तुम्हाला त्यांना द्यायची आहे. आता लक्ष देऊन ऐका, कारण हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुमचे आई किंवा वडील यांपैकी कोणाचेही नाव 2002च्या मतदार यादीत असेल, मग ते भारतात कुठेही राहत असले तरी चालेल, तर तुम्हाला कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे देण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त 2002च्या मतदार यादीतील त्यांचा भाग क्रमांक आणि अनुक्रमांक त्या फॉर्मवर लिहायचा आहे. एवढे केले की तुमचे काम झाले. तुमचे नाव कोणत्याही परिस्थितीत मतदार यादीतून कट होणार नाही. जे लोक सध्या हयात आहेत आणि ज्यांचे नाव 2002च्या यादीत होते, त्यांना तर फक्त स्वतःचाच तपशील टाकायचा आहे. त्यांचे नाव कट होण्याचा प्रश्नच येत नाही. अनेक लोक असे आहेत ज्यांच्या आईवडिलांचे नाव 2002च्या यादीत नव्हते किंवा ती यादी सापडत नाहीये. मग त्यांनी काय करायचे? सरकारने यासाठी 13 प्रकारच्या कागदपत्रांचा पर्याय दिला आहे. नियम असा आहे की जर तुम्ही 1 जुलै 1987च्या आधी जन्मले असाल, तर तुम्हाला कसलेच डॉक्युमेंट द्यायची गरज नाही. पण ज्यांचा जन्म त्यानंतरचा आहे त्यांना आईवडिलांचे जुने डॉक्युमेंट द्यावे लागेल, जे 1987च्या आधीचे असावे. यामध्ये तुम्ही पुढीलपैकी कोणतीही कागदपत्रे देऊ शकता: पेन्शन ऑर्डर किंवा ओळखपत्र, जुने बँक पासबुक, पोस्टाचे खाते किंवा LICचा जुना बॉन्ड, जन्म प्रमाणपत्र किंवा जुना पासपोर्ट, शाळेचा दाखला किंवा युनिव्हर्सिटीचे सर्टिफिकेट, जुना रहिवासी दाखला, जातीचा दाखला, सरकारने दिलेले कोणतेही जुने जमीन किंवा घराचे वाटप पत्र. यापैकी कोणतेही एक कागदपत्र फॉर्मला जोडले तरी तुमचे नाव सुरक्षित राहील. अनेक परदेशात आणि राज्याबाहेर असलेल्यांचे काय होणार? जे लोक रोजगारासाठी दुसऱ्या राज्यात जसे मुंबईवरून पुण्याला किंवा सुरतला गेले आहेत, किंवा जे सौदी, दुबई, ओमान, कतार अशा परदेशात काम करत आहेत, त्यांनी काम सोडून गावी यायचे का? तर अजिबात नाही. सरकारने मोठी सवलत दिली आहे. जे लोक बाहेर आहेत त्यांच्या वतीने त्यांच्या घरातील कोणताही रक्ताचा नातेवाईक तो फॉर्म भरू शकतो आणि स्वतःची सही करून BLOकडे जमा करू शकतो. डॉक्युमेंट्स बाहेरगावी असलेल्या व्यक्तीचेच लागतील, पण सही आणि फॉर्म जमा करण्याचे काम घरातील व्यक्ती करू शकते. त्यामुळे बाहेर असणाऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. आता दुसरा प्रश्न असा की ज्या लोकांनी जुने घर विकले आणि दुसऱ्या शहरात किंवा राज्यात जाऊन राहिले, त्यांनी काय करायचे? त्यांच्यासाठी सुद्धा प्रक्रिया खूप सोपी आहे. सध्या तुमचे मतदार ओळखपत्र ज्या नवीन पत्त्यावर रजिस्टर आहे तिथेच तुमची प्रक्रिया होईल. नवीन पत्त्यावर राहूनही तुम्ही तुमच्या आईवडिलांची जुन्या गावची 2002ची मतदार यादी ऑनलाईन डाउनलोड करून त्याचा संदर्भ फॉर्ममध्ये देऊ शकता. समजा चुकून तुमचे नाव कट झालेच तरी लगेच टेन्शन घेऊ नका. सरकार थेट फायनल यादी काढत नाही. आधी एक कच्ची यादी प्रसिद्ध केली जाते. त्या यादीत जर तुमचे नाव नसेल तर तुम्हाला 15 दिवस ते 1 महिन्यांचा अतिरिक्त वेळ दिला जातो. या वेळेत तुम्ही पाहू शकता की फॉर्ममध्ये काय चूक झाली किंवा कोणते डॉक्युमेंट कमी पडले. तुम्ही ते डॉक्युमेंट पुन्हा जमा करून दुरुस्ती करू शकता आणि फायनल यादीत तुमचे नाव नक्की येईल. जेव्हा अशा सरकारी प्रक्रिया सुरू होतात, तेव्हा गल्लीबोळात अनेक बनावट एजंट्स तयार होतात, जे पैसे द्या, मी तुमचे नाव यादीत आणून देतो अशी फसवणूक करतात. लक्षात ठेवा, ही प्रक्रिया पूर्णपणे सरकारी आणि मोफत आहे. तुमचे कोणतेही मूळ डॉक्युमेंट कोणाही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. फक्त आणि फक्त सरकार नियुक्त BLOशीच संपर्क साधा. तर मित्रांनो, ही होती या प्रक्रियेबद्दलची संपूर्ण आणि खरी माहिती. आता तुम्हाला तुमच्या राज्यात ही प्रक्रिया कधी सुरू होतीये यावर लक्ष ठेवायचे आहे आणि तुमची कागदपत्रे फाईलमध्ये रेडी ठेवायची आहेत. तुमच्या मनात याबद्दल अजून काही प्रश्न आहेत का? किंवा तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे? ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला योग्य सल्ला देण्याचा नक्की प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आणि WhatsApp ग्रुप्सवर नक्की शेअर करा,
जेणेकरून सर्वांना खरी माहिती मिळेल आणि त्यांची भीती दूर होईल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत सुरक्षित रहा, जागरूक रहा. धन्यवाद.